विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. या व्हिडिओपासून मी नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहे, ज्याचं नाव आहे ऑसिलेशन किंवा ऑसिलेटरी मोशन. ऑसिलेशन किंवा ऑसिलेटरी मोशन हे शिकण्यापूर्वी आपण एक फेनॉमेनॉन पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे पिरियॉडिक मोशन, ज्याचा संबंध हा ऑसिलेटरी मोशनशी आहे. म्हणून आपण पहिल्यांदा पिरियॉडिक मोशन म्हणजे काय पाहू. पिरियॉडिक मोशनची डेफिनेशन आहे the motion which is repeated after equal interval of time is called as periodic motion. periodic motion समजण्यासाठी माझ्याकडे काही उदाहरण आहेत. जसं या ठिकाणी एक बॉब अटॅच्ड टू अ स्ट्रिंग, याला आपण सिंपल पेंड्युलम असं म्हणतो. मोशन ऑफ द बॉब or motion of this simple pendulum is a periodic motion. Why it is periodic motion? Because the position of the bob is repeated continuously after equal interval of time. Therefore, the motion of the simple pendulum is a periodic motion. आता हाच पेंड्युलम मी जर अशा प्रकारे फिरवला, जे आपण सर्क्युलर मोशन मध्ये शिकलो आहोत, तर याच पेंड्युलमला आपण म्हणतो कोनिकल पेंड्युलम. The motion of the bob in conical pendulum is also periodic motion. माझ्याजवळ आणखी एक उदाहरण आहे. जसं या ठिकाणी हा आहे एक या ठिकाणी स्प्रिंग आहे आणि त्याला मास लावलेले आहे, ज्याला स्प्रिंग मास ऑसिलेटर असं आपण म्हणतो. त्या मासला जर मी असं डिस्प्लेस केलं आणि सोडलं, तर यामध्ये पिरियॉडिक मोशन निर्माण होते. सो मोशन ऑफ द मास अटॅच्ड टू द स्प्रिंग इज एन एक्झाम्पल ऑफ पिरियॉडिक मोशन. अजून माझ्याकडे एक उदाहरण आहे. सो या ठिकाणी एक स्केल लावलेली आहे, याला व्हायब्रेटिंग स्केल म्हणू. तर या स्केलचे जे मोशन आहे, व्हायब्रेशन आहे, ही मोशन आहे पिरियॉडिक मोशन. ह्याशिवाय दैनंदिन जीवनामध्ये पिरियॉडिक मोशनचे अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतात. जसं मोशन ऑफ ब्लेड्स ऑफ अ फॅन इज अ पिरियॉडिक मोशन, किंवा क्लॅपिंग ऑफ द हँड इज ऑल्सो पिरियॉडिक मोशन. वेविंग ऑफ हँड, बाय बाय करणे, ही पण एक पिरियॉडिक मोशन आहे. किंवा मोशन ऑफ विंग्स ऑफ बर्ड, पक्ष्यांचे पंखांची फडफड, ही सुद्धा काय आहे, पिरियॉडिक मोशन आहे. तर आपण पिरियॉडिक मोशन म्हणजे काय शिकलोत. मोशन विच इज रिपीटेड आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम इज कॉल्ड एज पिरियॉडिक मोशन. तर या ठिकाणी ह्या पिरियॉडिक मोशन मध्ये काय आहे, इट इज अ पिरियॉडिसिटी इन टाइम, म्हणजे इट इज रिपीटेड आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम. परंतु आणखी एक पिरियॉडिक मोशन आहे, जी ह्या मोशन पेक्षा थोडीशी वेगळी आहे. माझ्याकडे हा चेंडू आहे, हा जर मी या ठिकाणी ड्रॉप केला तर तो असा पुढे पुढे जातो. या ठिकाणी सुद्धा पिरियॉडिक मोशन आहे, पण ह्या पिरियॉडिक मोशनला म्हणतात पिरियॉडिसिटी इन स्पेस और पिरियॉडिक इन स्पेस. ही आहे पिरियॉडिक इन स्पेस. आणि आपण यापूर्वीचे जे उदाहरण पाहिले त्याला म्हणतात पिरियॉडिसिटी इन टाइम, पिरियॉडिक इन टाइम असं आपण त्याला म्हणतो. हे जे पिरियॉडिसिटी इन स्पेस आहे, हे आपण शिकणार आहोत वेव्ह मोशन किंवा स्टेशनरी वेव्ह या चॅप्टरमध्ये. परंतु आता जो आपला चॅप्टर चालू आहे तो आहे ऑसिलेटरी मोशनचा. तर ह्या सर्व पिरियॉडिक मोशनमध्ये ऑसिलेटरी मोशन नेमकं कोणतं आहे ते आपण उदाहरणाद्वारे पाहूया. पण त्यापूर्वी ऑसिलेटरी मोशनची व्याख्या आपण पाहूया. द डेफिनेशन इज लाईक दिस. अकॉर्डिंग टू द ऑसिलेटरी मोशन or the definition of oscillatory motion is like this. The motion which is to and fro or up and down, which is repeated along the same path, is called as oscillatory motion. उदाहरणार्थ a pendulum. The motion of the pendulum is to and fro, मागे पुढे, along the same path. Therefore this motion is called as oscillatory motion. इथे स्प्रिंग मास ऑसिलेटर आहे, अप अँड डाऊन. द मोशन अलॉंग द सेम पाथ अप अँड डाऊन इज कॉल्ड एज ऑसिलेटरी मोशन. या ठिकाणी ही स्केल आहे, तर व्हायब्रेशन ऑफ द स्केल
इज ऑसिलेटरी मोशन. द मोशन ऑफ द विंग्स ऑफ द बर्ड, पक्ष्यांच्या पंखांची फडफड ही पण ऑसिलेटरी मोशन आहे. ऑसिलेटरी मोशनच्या मागं फिजिक्स काय, व्हॉट इज द फिजिक्स बिहाइंड ऑसिलेटरी मोशन, हे आपण या पेंड्युलमच्या माध्यमातून शिकूयात, पाहूयात. तर हा जो पेंड्युलम आहे तो एका कॉन्झर्वेटिव्ह फोर्स ऑफ फील्ड मध्ये आहे. ऑसिलेटरी मोशन ही कॉन्झर्वेटिव्ह फील्ड ऑफ फोर्स मध्ये होत असते, जसं ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किंवा मॅग्नेटिक फोर्स. तर हा पेंड्युलम ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये आहे आणि ही त्याची नॅचरल पोझिशन आहे, ज्याला आपण मीन पोझिशन म्हणतो. आणि ह्याला जर मी डिस्प्लेस केलं आणि सोडून दिलं तर ऑसिलेटरी मोशन निर्माण होते. का होते? कारण डिस्प्लेस केल्यानंतर यावर फोर्स निर्माण होतो आणि या फोर्समुळं या पेंड्युलम मध्ये स्पीड निर्माण होते, वेलॉसिटी निर्माण होते आणि स्पीड असं मीन पोझिशन कडे येत असताना वाढत वाढत जाते. मीन पोझिशनला याची स्पीड मॅक्झिमम होते, त्यामध्ये कायनेटिक एनर्जी निर्माण होते आणि त्यामुळे ती दुसऱ्या साईडला जाते आणि दुसऱ्या साईडला जाताना स्पीड कमी कमी होत जाते आणि शेवटी ही स्पीड 0 होते. पण त्या ठिकाणी पुन्हा फोर्समुळं दिशा बदलते आणि ही मोशन कंटिन्यू चालू राहते. त्याला आपण ऑसिलेटरी मोशन असं म्हणतो. ऑसिलेटरी मोशन मध्ये दोन महत्त्वाच्या पोझिशन्स असतात. ही जी पोझिशन तुम्हाला दिसत आहे, नॅचरल पोझिशन, इक्विलिब्रियम पोझिशन, ह्या पोझिशनला म्हणतात मीन पोझिशन. आणि या दोन टोकाला ज्या पोझिशन तुम्हाला दिसत आहेत ह्याला आपण म्हणतो एक्स्ट्रीम पोझिशन किंवा टोकाच्या पोझिशन्स, ज्यांना आपण एक्स्ट्रीम पोझिशन म्हणतो. आता या ठिकाणी या ऑसिलेटरी मोशन मध्ये एक्स्ट्रीम पोझिशनला याची स्पीड जी आहे ती काही वेळासाठी 0 होते किंवा हा बॉब जो आहे तो एक्स्ट्रीम पोझिशनला रेस्ट मोशन मध्ये येतो थोड्या वेळासाठी आणि मीन पोझिशनला मात्र याचा वेग सर्वात जास्त असतो. तर हे झालं ऑसिलेटरी मोशन. आपण पिरियडिक मोशन या दोन प्रकारचे शिकलो, एक युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि ऑसिलेटरी मोशन. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि ऑसिलेटरी मोशन ह्यामध्ये नेमका फिजिक्सच्या दृष्टिकोनातून काय फरक आहे ते आपण पाहूया. ऑसिलेटरी मोशन अँड युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. In case of uniform circular motion, it is defined as the motion along the circumference of circle. But oscillatory motion is defined as to and fro or up and down motion along the same path. Second, in case of circular motion, the force and acceleration both are constant. These are called as centripetal force and centripetal acceleration. But in case of oscillatory motion, the force and acceleration are not constant. They are changes with time and displacement from the mean position. Third difference is that in case of circular motion, the sense of motion is not changed or direction of motion is not changed. म्हणजे जसं ही सर्क्युलर मोशन क्लॉकवाईज असेल तर ती क्लॉकवाईजच राहते, अँटी क्लॉकवाईज असेल तर अँटी क्लॉकवाईज राहते. बट इन केस ऑफ ऑसिलेटरी मोशन, द डायरेक्शन ऑफ मोशन कंटिन्युअसली चेंजेस ॲट ईच एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला हा बॉब या ठिकाणी इकडे जात आहे, तो त्याची दिशा बदलतो. म्हणून इन केस ऑफ ऑसिलेटरी मोशन, द डायरेक्शन ऑफ मोशन कंटिन्युअसली चेंजेस. आणखी एक महत्त्वाचा फरक म्हणजे इन केस ऑफ सर्क्युलर मोशन or uniform circular motion, the bomb continuously moves, its velocity does not change. But in case of oscillatory motion, the bomb comes to rest at the extreme position, its velocity becomes 0 at the extreme position momentarily. अगदी थोड्या वेळासाठी एक्स्ट्रीम पोझिशनला बॉब 0 वेलॉसिटीला म्हणजे रेस्ट पोझिशनला येतो आणि त्याची दिशा नंतर बदलते. तर हे महत्त्वाचे फरक आपण पाहिलेत युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि ऑसिलेटरी मोशन मध्ये. आपल्याला ऑसिलेटरी मोशनचं मेकॅनिक्स शिकायचं आहे त्यानंतरच्या व्हिडिओज मधून. परंतु जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. लाईक बटन खाली दिलेले आहे त्याला क्लिक करा, व्हिडिओ लाईक करा
आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा. तसेच या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओच्या जर तुम्हाला लिंकची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर हवी असेल तर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ह्या व्हिडिओबद्दलचे तुमचे मतं कॉमेंट्स बॉक्समध्ये टाकायला विसरू नका.